Hello students, in this lecture we are going to take up menstrual cycle phases in a graphical way. आता ग्राफ मध्ये आपण ह्याला कन्सिडर करूयात. डायग्रामॅटिक वे मध्ये आपण पाहिलं, एक रफली कन्सिडर केलं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये कशा पद्धतीने दिसतील, प्रत्येक फेज मध्ये काय काय चेंजेस दिसतात. आणि आता मेजरली आपण बोलणार आहोत की त्यांच्यामध्ये गोनेडोट्रॉपिक जे हार्मोन आहेत ते कशा पद्धतीने कोणत्या फेजमध्ये हाय लेवल आहे, लो लेवल आहे, देन त्याच्यानुसार ओव्हरीच्या सायकलवरती काय इम्पॅक्ट होतो, म्हणजेच ओव्हरियन जे काही हार्मोन आहेत ते कसे रिलीज होतात, ते रिलीज झाल्यानंतर कोणत्या फेजमध्ये कुणाचं प्रमाण वाढलं, कुणाचं कमी झालं, आणि मग त्याच्यामुळे प्रत्येक फेजमध्ये दिसून येणारे बदल काय आहेत. सुरुवात करायच्या अगोदर मेन्स्ट्रुअल सायकल 4 फेजेस का परफॉर्म होत आहेत हे आपण सुरुवातीला असं सांगितलं होतं की हे सर्व कुणामुळे होत आहेत, हार्मोन्समुळे होत आहेत. म्हणजे यांच्यामध्ये हार्मोनचा रोल फार महत्त्वाचा आहे. सुरुवात करताना आपण असं सांगितलं होतं की सर्वात पहिल्यांदा ती जी काही गर्ल आहे ही मॅच्युअर झाली म्हणजे ब्रेनमध्ये काय केले, ब्रेनने हायपोथॅलॅमस थ्रू सिक्रिशन चालू केलं. कुणाचं, गोनॅडोट्रॉपिक हार्मोनचं. गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन हा कोणी केला, हायपोथॅलॅमसने. ह्यांनी हे रिलीज केल्यामुळे ह्यांच्यामुळे स्टिम्युलेट कोण झाला, पिट्युटरी ग्लँड. मग पिट्युटरी ग्लँडने काय केलं, गोनॅडोट्रॉपिक हार्मोनला रिलीज केले 2 हार्मोन, FSH, LH. ह्यांच्या रिलीजमुळे काय झालं, ओव्हरी ज्या आहेत त्या स्टिम्युलेट झाल्या. ओव्हरी स्टिम्युलेट झाल्यामुळे पुढे जाऊन इस्ट्रोजेन अँड प्रोजेस्टेरॉन हे मेजरली ओव्हरियन हार्मोन रिलीज झाले. मग आता ह्या प्रत्येक हार्मोनचे हे मेजर पाहणार आपण. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन, ह्यांना काय म्हणणार आपण, हे गोनॅडोट्रॉपिन हार्मोन्स आहेत. हे कुठेतरी इंडिकेशन देत आहेत किंवा पुढे जाऊन स्टिम्युलेट करतायत, जेणेकरून ओव्हरीवरती त्याचा रिझल्ट दिसतो आणि ओव्हरी त्यांचे ओव्हरियन हार्मोन रिलीज करते, जे आहे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन. आणि ह्या इस्ट्रोजेन अँड प्रोजेस्टेरॉन लेवलमुळे आतमध्ये युट्रसवरती बदल दिसतो. आणि मग आपण कन्सिडर काय काय करणार आहोत. मेजरली आपण 2 फेज पाहतोय. फर्स्ट फेज इज फॉलिक्युलर फेज अँड सेकंड फेज इज ल्युटियल फेज. हियर वी आर गोइंग टू कन्सिडर, पहिल्यांदा पाहणार गोनॅडोट्रॉपिक हार्मोन कसे आहेत, ओव्हरियन सायकल कशी आहे, त्याच्यानंतर ओव्हरियन हार्मोन्स कसे आहेत, त्याच्यानंतर आपण कन्सिडर करणार की हे जे काही फेजेस आहेत मग त्या फेजेस कशा असतील, त्यांचे डेज कसे असतील, यांना सर्वांना ह्या वेळेला कन्सिडर करूयात. मेजरली इथे आपण हे 2 पार्ट दाखवूयात आणि मग जाऊ आपल्याला 2 हार्मोनवरती फोकस करायचा आहे. एक गोनॅडोट्रॉपिन हार्मोन्स आहेत आणि दुसरे ओव्हरियन हार्मोन्स आहेत. म्हणजेच FSH आणि LH ची लेवल केव्हा कशी असणार आहे, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनची लेवल कोणत्या फेजमध्ये ती कशी असणार आहे, आणि इम्पॅक्ट काय होतात, किती दिवस चालते, फेजला काय म्हणायचं, हा संपूर्ण टॉपिक आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. तो पार्ट जर परफेक्ट असेल तर हे आणि याच्या पुढच्या लेक्चरमध्ये मेन्स्ट्रुअल सायकलमधले हार्मोन्स आणि त्यांच्यामुळे होणारे बदल ह्या सर्वांना व्यवस्थित समजून घेऊयात. चालू करूयात. बरं, काय काय आपल्याला कन्सिडर करायचं आहे त्याला नावं देऊयात. पहिल्या केसमध्ये इट्स अ गोनॅडोट्रॉपिक हार्मोन लेवल. गोनॅडोट्रॉपिन हार्मोन लेवल, राईट. इट्स अ फर्स्ट. सेकंड कन्सिडर करणार आहोत आपण ओव्हरियन सायकल. सायकलमध्ये काय काय चेंजेस होत आहेत तेच आपले सर्व काय की कशा पद्धतीने प्रायमॉडियलपासून प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आले त्या पद्धतीने. आता ओव्हरियन सायकलमध्ये बदल होत आहेत म्हणजेच ओव्हरी थ्रू हार्मोन रिलीज होत आहेत. नेक्स्ट वन इज ओव्हरियन हार्मोन लेवल्स.
ओव्हरियन हॉर्मोन लेवल. म्हणजे इथे कोण येणार आहेत मेजरली? इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन. इथे कोण येणार आहेत गोनेडोट्रोपिक हॉर्मोनमध्ये? इथे आपण पाहणार आहोत FSH अँड LH हे दोन तिथे पाहणार आहोत. देन त्याच्यानंतर आपण ओव्हरियन सायकलला थोडीशी कमी जागा ठेवूयात म्हणजे आपल्याला वरच्या फेजमध्ये हे सर्व व्यवस्थित बसतील. आपला ग्राफ तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. एवढा काही फरक नाही आहे त्याने, बट स्टील थोडीशी आपण स्पेस केली. आता येऊयात आपण युटेराईनच्या सायकलवरती. ओव्हरीमुळे इम्पॅक्ट होऊन कुणावरती बदल दिसला? युटरस. युटेराईन सायकल किंवा त्यांची वॉल. देन बोलूयात आपण काय मेजर मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये फेजेस दिसतात ते. सो द फेजेस ऑफ सायकल आणि लास्टली डेज कसे आहेत ते. काय केलं आहे बेसिकली मेन्स्ट्रुअल सायकलचं दोन फेजमध्ये आपण क्लासिफिकेशन केलं आहे. एक सांगितलं आहे फॉलिक्युलर फेज आणि एक सांगितले ल्युटियल फेज. ॲक्च्युली ते 4 फेज आहेत मेन्स्ट्रुअल सायकलचे, पण पहिले 3 फेज फॉलिक्युलर फेजमध्ये येतात म्हणजे यांच्यामध्ये फॉलिकलचे डेव्हलपमेंट दिसते आणि शेवटच्या फेजमध्ये मात्र ल्युटेनायझिंग हार्मोनमुळे कॉर्पस ल्युटियम जे आहेत हे काय करतात म्हणजे शिल्लक राहिलेला पार्ट जो असतो ग्राफियन फॉलिकलचा तो कन्वर्ट झाला आहे कॉर्पस ल्युटियममध्ये आणि ते परत सिक्रेट करतात इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, इन्हिबिन असतील, रिलॅक्सिंग नसतील. रिलॅक्सिंग तर ते याच्या वेळेला येणार आहेत प्रेग्नन्सीच्या नंतर. हा झाला ल्युटियल फेज आणि हा झाला फॉलिक्युलर फेज. आपल्याला काय काय पाहायचं आहे तुम्हाला ही लिंक लागली तर तुम्हाला ग्राफ समजेल. कारण इन शॉर्ट मेन्स्ट्रुअल सायकलचं सर्व जेवढी काही आहे ते आपण सर्व तुमच्यासमोर ठेवले. आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की हायपोथॅलॅमसने GnRH रिलीज केला गोनेडोट्रोपिन हार्मोन. आपली सुरुवात इथून झाली पहा. गोनेडोट्रोपिन हार्मोन लेवल म्हणजे यांच्यामध्ये कोणते 2 हार्मोन येतील? FSH आणि LH. आणि आपल्याला या दोघांबद्दल बोलायचं आहे. FSH आणि LH याला आपण काय करूयात तिथे मेंटेन करून ठेवूयात. FSH अँड LH. FSH रेड कलरनी दाखवतोय, LH येलो कलरनी. हे 2 रिलीज झाल्यामुळे ह्या सायकलमध्ये चेंजेस दिसतील? नक्कीच दिसतील. मग आता ह्या सायकलमध्ये चेंजेस काय आहेत? ह्या पहिल्या फेजमध्ये प्रायमॉर्डियल फॉलिकलपासून हे डेव्हलप होतात प्रायमरी टू सेकंडरी टू टर्शरी ग्राफियन फॉलिकलला येतात आणि एक्झॅक्ट हा मधला जर पार्ट आपण ओव्ह्युलेशनचा जर पकडला तर सेकंडरी ओसाइट रिलीज झाला. मग ह्या फेजमध्ये काय करते शिल्लक राहिलेला पार्ट हा कॉर्पस ल्युटियम आणि जर 14 डेजमध्ये सुद्धा जर सपोज त्यांचं फर्टिलायझेशन झालं नाही त्यांना काहीच इंडिकेशन मिळाले नाही तर कॉर्पस ल्युटियम फर्दर जाऊन कन्वर्ट होतं कॉर्पस ॲल्बिकन्समध्ये. समजते? आता यात ओव्हरियन हार्मोन लेवल. पिट्युटरी ग्लँडनी गोनेडोट्रोपिन हार्मोनला रिलीज केलं त्यांच्यामुळे इम्पॅक्ट आला ओव्हरीवरती म्हणून ओव्हरीमध्ये त्या सायकलमध्ये चेंजेस झाले. हे होत असताना ओव्हरीने सुद्धा काय केले 2 हार्मोन रिलीज केले. 2 हार्मोन इस्ट्रोजेन अँड प्रोजेस्टेरॉन. ओव्हरियन हार्मोन लेवल इस्ट्रोजेन. आता प्रत्येक ठिकाणी आपण ह्याला फक्त ई वापरतो. ई फक्त सर्कल केला की इस्ट्रोजेन आणि दुसरा आहे तो आहे प्रोजेस्टेरॉन. स्टिरॉन ॲक्च्युली सॉरी प्रोजेस्टेरॉन. ह्याच्यामध्ये हे 2 हार्मोन आले. आता ह्या युटेराईनच्या सायकलवरती काय इम्पॅक्ट दिसला? आपण हे बोललो, आपण काय सांगितलं की ह्यांच्यामुळे गोनेडोट्रोपिन हार्मोन रिलीज झाले, यांच्यामुळे ओव्हरीच्या वॉलमध्ये सायकलमध्ये चेंजेस दिसले, ह्यामुळे ओव्हरीने 2 हार्मोन रिलीज केले, ह्यांच्यामुळे युटेरसच्या वॉलवरती चेंजेस दिसणार. मग युटेरिनच्या सायकलमध्ये काय चेंजेस दिसेल? त्यांची एंडोमेट्रियम रप्चर झाली, परत डेव्हलप व्हायला स्टार्ट झाली, परत ते डेव्हलप होते, त्याच्यानंतर पुढे जाऊन अजून तिचं फॉर्मेशन होते, अजून थिक होते ती आणि पूर्णपणे डेव्हलप होऊन जे काही अदर युटेराईन ग्लँड वगैरे असले हे सर्व डेव्हलप होऊन इथे रेडी ठेवते.
म्हणजे इथे रप्चर झालेली युटेराईनची वॉल हळूहळू ती वाढायला सुरुवात होते, वाढते 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 आणि ह्या एंडपर्यंत रेडी राहते. पण जर ती सायकल तिथे संपते 28 डेजला, जर 28 डेजपर्यंत फर्टिलायझेशन झालंच नाही आहे, परत निगेटिव्ह फीडबॅक गेला आणि मग काय सांगितलं ह्यांनी परत सांगितलं की ती रप्चर करून टाका, उपयोगच नाही आहे तिचा काही. मग काय केली जाईल ती रप्चर, म्हणजे परत स्टार्ट होईल तेव्हा ती परत इथून स्टार्ट झाली. आता आपण पहिल्यांदा फेजेसच्या डिस्ट्रीब्युशनकडे जाऊयात. आपण 1 बाय 1 चाललो आहे. पहिले 3 फेजेस फॉलिक्युलर फेजमध्ये येतात, त्यांच्यामध्ये ओव्हरियन फॉलिकलच्या डेव्हलपमेंटमध्ये वेगवेगळ्या स्टेजेस दिसतात. शिल्लक राहिलेला मॅच्युअर ग्राफियन फॉलिकलचा पार्ट कन्वर्ट होतोय कॉर्पस ल्युटियममध्ये. कॉर्पस ल्युटियम हे 14 डेजसाठी ते तसेच राहतात. बट स्टील जर सपोज त्यांच्याकडून काहीच इंडिकेशन नाही आलं, फर्टिलाइज नसेल होणारे, तर मात्र त्यांचं कन्वर्जन कॉर्पस ॲल्बिकन्समध्ये होऊन इथे तयार झालेली वॉल नंतर परत पुढच्या महिन्याच्या सायकलमध्ये पहिल्या फेजमध्ये ती रप्चर होते. म्हणजे शेवटचा जो काही आहे सिक्रेटरी फेज, ल्युटियल फेज, त्याच्यावर लक्षात येईल. ल्युटियल फेज पहिले 3 फेज फॉलिक्युलर फेज, शेवटचा फेज ल्युटियल फेज. हे का घेतले असे आपण सांगितलं. सर्वात महत्त्वाचा वरती मास्टर कोण आहे, हायपोथॅलॅमस. त्याच्यामुळे त्याच्या अंडर वर्क कोण करत आहे, पिट्युटरी. पिट्युटरीने काय सिक्रेट केले, गोनेडोट्रोपिन हार्मोन. कोणते 2, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिलायझिंग हार्मोन. ह्यांच्यामुळे कुणामध्ये बदल दिसणार आहेत, ओव्हरीमध्ये. यांच्यामुळे ह्या दोघांमुळे ओव्हरीमध्ये बदल दिसणार आहेत. मग ओव्हरीच्या सायकलमध्ये काय काय होतं आहे, ओव्हरीच्या सायकलमध्ये प्रायमॉडियल जे फॉलिकल होते, प्रायमरी सेकंडरी टर्शरी गेले, मॅच्युअर झाले, इथपर्यंत आले, मॅच्युअर झाले. जर हा एक्झॅक्ट ओव्हुलेशन घेतला तर ओव्हुलेशनमध्ये काय झालं आहे, तो सेकंडरी ओव्हसाइट रिलीज झाला आहे बस्ट होऊन. हे कुठे घडतं आहे, ओव्हरीच्या सायकलमध्ये. इथे काय झाला, रिमेनिंग पार्ट टू कॉर्पस ल्युटियम, कॉर्पस ल्युटियम टू कॉर्पस ॲल्बिकन्स संपला. आता इथे ओव्हरियन हार्मोन जे आहेत हे होत असताना इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन यांच्या लेवल कशा आहेत, इथून ह्या वाढायला सुरुवात होतात. ओव्ह्युलेशनच्या फेजमध्ये ह्या वाढतात, त्याच्यानंतर परत कमी होत जातात. युटेराईन सायकलच्या फेजमध्ये काय काय दिसलं आपल्याला, इथे सुरुवातीला ही रप्चर झाली, त्याच्यानंतर परत ती तयार व्हायला स्टार्ट होते आणि इथे बऱ्यापैकी त्याचा थिकनेस दिसून येतो. फेजेसपासून स्टार्ट करूयात. पहिली फेज काय सांगितली होती आपण, इट्स अ मेन्स्ट्रुअल फेज. आता आपण ह्याचे 3 टप्पे करूयात. हा पहिला, हा दुसरा आणि मी इथे हा स्पेसिफिक ठेवते ओव्ह्युलेशनसाठी. पहिला जो आहे याला काय म्हणतो आपण, इट्स अ मेन्सिस. मेन्सिस म्हणतो, MC म्हणतो, मेन्स्ट्रुअल फेज म्हणतो. दुसरी जी आहे तिला म्हणणार आहोत आपण प्रॉलिफरेटिव्ह फेज और फॉलिक्युलर फेज. तिसरी फेज कोणती होती आपली, छोटूशी, ती होती आपली ओव्ह्युलेशन. इट्स अ ओव्ह्युलेशन. एक्सक्यूज मी. ओव्ह्युलेशनच्या फेजमध्ये दाखवली. आणि सर्वात शेवटची जी फेज असणार आहे तिला म्हणणार आहोत आपण, इट इज सिक्रिटरी और ल्युटियल फेज. बरं, डेजच्या डिस्ट्रीब्युशनकडे आपण थोडंसं नंतर जाऊयात. आता आपण हे पाहूयात. गोनेडोट्रोपिन हार्मोन 2 कळाले, FSH, LH. ओव्हरिन सायकलमध्ये बदल होणार, त्याच्यानुसार ओव्हरिन हार्मोन रिलीज झाले, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन. त्याच्यामुळे युटेराईन सायकलमध्ये बदल होणार आणि हे सगळे बदल 4 फेजेसमध्ये डिवाइड केले गेले. सो हे 4 फेज आपण कन्सिडर केले. पहिला आहे मेन्सिस, सेकंड वन म्हणजे मेन्स्ट्रुअल फेज, प्रॉलिफरेटिव्ह और फॉलिक्युलर, आत्तापर्यंत हे फेजेस लर्न व्हायला हवेत. देन ओव्ह्युलेशन आणि पुढचं आहे सिक्रेटरी किंवा ल्युटेल. आता आपण पहिल्यांदा ह्या दोन्ही हार्मोनचे ग्राफ ड्रॉ करूयात आणि ह्याच्यावरून कधी कोणती लेवल कशी आहे ह्याच्याबद्दल आपल्याला थोडंसं बोलता येईल. स्टार्ट करूयात. आपण FSH घेतला होता पिंक कलर आणि हा LH. हे कसे चालले बघूयात आपण. FSH जो होता तो अशा पद्धतीने इथे होता, त्याच्यानंतर इथे हलकासा वरती वाढला, त्याच्यानंतर परत तो डाऊन होतोय आणि इथे जाऊन त्याच्यानंतर हलकासा परत वरती जातोय अशा पद्धतीने. म्हणजे जर याचा FSHचा जर पीक पाहिला तर पीक आपल्याला ओव्ह्युलेशनला मिळतोय, हे लक्षात ठेवायचं.
आता जाऊयात आपण LH कडे. LH जे आहेत हे मात्र इथून स्टार्ट झाल्यानंतर ॲज युजल ते ओव्ह्युलेशनच्या ड्युरेशनमध्ये मात्र त्यांची लेवल ही आपल्याला फार हाय दिसते आणि देन त्याच्यानंतर मात्र हे सुद्धा काय होतात पुढच्या फेजमध्ये, कारण त्यांचा रोल संपला आहे ना तिथे. ह्याच्याबद्दल बोलणार आपण. हे 2 दाखवले आपण ना, येल्लो कलर जो दाखवला आहे तो इट्स अ कर. आता हा कर नाही म्हणता येणार आपल्याला, हा जो काही चालला आहे तो. इथे हा थोडासा पीक इथे दाखवला त्याने आणि इथून परत ते काय होतात लो झाले त्याची लेवल कुणाची LH. आणि जो FSH आहे तो स्टार्टिंगला इथे थोडेसे स्टिम्युलेट झाले, देन त्याच्यानंतर हे थोडेसे डाऊन झाले, त्याच्यानंतर परत एकदा त्यांनी हलकासा पीक घेतला इथे, देन त्यांची लेवलसुद्धा परत इथे काय झाली लो झाली. ह्या दोघांना आपल्याला ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. आता पहिल्यांदा इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनवरती येऊयात. इस्ट्रोजेनबद्दल जर बोललं तर ह्यांचा ग्राफ सुरुवातीपासूनच इथे फार हाय आहे आणि देन ते इथे थोडेसे डाऊन होतात आणि परत एकदा त्यांची लेवल वाढून पुढे जातात. ठीक आहे. आता ही लेवल एवढी जास्त नाही दाखवली, अगदी कमी लेवल आहे ती. ओके. देन जाऊयात आपण प्रोजेस्टेरॉनकडे. प्रोजेस्टेरॉन सुरुवातीला ही लेवल फार 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 कमी, आय गेस ती थ्रूआउट ओव्ह्युलेशनच्या फेजपर्यंत सुद्धा कमी आणि मग मात्र नंतर ती जे काही पीक घेते इथून हा पीक अशा पद्धतीने. ओके. हे ग्राफ काय सांगतायत ह्याला सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आता आपण येऊयात ह्या 2 सायकलकडे. ठीक आहे. मी ह्या 2 सायकल सांगते, 1 बाय 1 जाऊयात, ग्राफबद्दल बोलूयात आणि मग डिटेलमध्ये 1 2 3 4 ह्या फेजेसला परत एकदा कन्सिडर करूयात, म्हणजे आपली सायकल संपेल. ओव्हरिन सायकलमध्ये आपल्याला काय बदल दिसला होता? ओव्हरिन सायकलबद्दल जर बोलायचं असेल तर आपण सांगितलं इथे पहिल्या फेजमध्ये सिम्पल काय होते, हे प्रायमॉर्डियल फॉलिकल्स होते, खूप सारे असतात. आता बघा आपल्या टेक्स्टबुकमध्ये जेव्हा बेबी गर्लचा बर्थ होतो तेव्हा त्यांच्या ओव्हरीमध्ये 40,000 प्रायमॉर्डियल फॉलिकल्स प्रेझेंट असलेल्या दिसतात, 40,000. काही टेक्स्टबुकमध्ये अदर सोर्सेसमध्ये 60,000, 70,000, 80,000 असंही नंबर पाहायला मिळतो, पण ॲक्च्युली आपण टेक्स्टबुकनुसार जाणार. हे बरेचसे जे काही प्रायमॉर्डियल फॉलिकल आहेत यांच्यापैकी काही कशामध्ये कन्वर्ट होतात, प्रायमरी फॉलिकलमध्ये कन्वर्ट होताना दिसतात. हा झाला एक, सपोज त्याचा हा छोटासा हे फ्लॅट सेल्स असतात प्रायमरी फॉलिकल, किंवा काही प्रायमॉर्डियलपासून काही प्रायमरीकडे येतात आणि त्यांच्यापैकी फक्त स्पेसिफिक किंवा एखाद दुसराच किंवा एकच पुढे जाऊन डेव्हलप होतो सेकंडरी फॉलिकलमध्ये. इथून हा सेकंडरी फॉलिकलमध्ये जाईल तेव्हा सेकंडरी फॉलिकलमध्ये थोडेसे हे टॉल फॉलिक्युलर सेल्स दिसायला सुरुवात होतात. थर्ड केसमध्ये हे टॉल फॉलिक्युलर सेल्स ॲट दिस फॉलिक्युलर सेल्स फॉर्म द मासेस ऑफ सेल्स, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. ॲक्च्युली हा मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा परत एकदा इथे टर्शरी कन्सिडर केला आणि इथे अशा पद्धतीने कन्सिडर केले तर हे आपल्याला मध्ये कॅव्हिटी फॉर्म केलेली दिसून येतात. हा इथे आणि मग ह्याच्यापासून मेच्युअर जो तयार होता, परत इथे मेच्युअर दाखवूयात. हा मेच्युअर ग्राफियन फॉलिकल दाखवायला सुरुवात केली. इथे हवा असेल तर आपण इथे कसेही दाखवा, कारण डिटेल पार्ट आपण याच्या अगोदर पाहिलेला आहे. ह्या वेगवेगळ्या सेल्स आता अगदी रफली कन्सिडर करतोय. इथे हा सेकंडरी ओसाइट इथेच दाखवूयात. हा सपोज आपण प्रायमॉर्डियल, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि जो आपला मॅच्युअर आहे तो तर नक्कीच मोठा असला पाहिजे. हे बाहेरून आता हे रफ आहेत, थोडेसे समजून घ्या. हा टर्शरी होता, मध्ये आधी प्रेझेंट असणारे. याला खाली लेबल करूयात. हा होता प्रायमॉर्डियल, हा होता प्रायमरी, याला ठेवूयात सेकंडरी, याला ठेवूयात टर्शरी, याला ठेवूयात मेच्युअर ग्राफियन फॉलिकल. हे एवढे सगळे बदल ओव्हरियन सायकलमध्ये चालले. कोणत्या फेजेसमध्ये? मेन्स्ट्रुअल फेजमध्ये आणि प्रॉलिफरेटिव्ह और फॉलिक्युलर फेजमध्ये. मेन्स्ट्रुअल फेजमध्ये फक्त प्रायमॉर्डियल टू प्रायमरीपर्यंत येतं.
देन त्याच्यानंतर हे पुढचे फेज चालू होतात. एक्झॅक्ट ओव्ह्युलेशनला काय होईल, आता हा पार्ट इथला जो आहे थोडासा पुढे येईल, हा जो काही पार्ट आहे हा बस्ट आउट होईल आणि आतमध्ये प्रेझेंट असणारा हा जो काही सेकंडरी oocyte आहे इट गेट रिलीज. मधला हा जो सेकंडरी oocyte आहे हा रिलीज होईल. रिलीज झाल्यानंतर हा ह्या ओव्ह्युलेशनला रिलीज झाला बरोबर, हा ओव्ह्युलेशनला रिलीज झाला ह्या फेजमध्ये. आणि सेक्रेटरी फेजमध्ये द रिमेनिंग टिश्यू ऑफ दिस मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल गेट ट्रान्सफॉर्म इनटू कॉर्पस ल्युटियम. कसे फॉर्म होतील हे शिल्लक राहिलेले जे पार्ट आहेत ते, देन हा अजून थोडंसं स्क्वीज झाल्यासारखे दिसतात. ॲक्च्युली हे येलो बॉडी म्हणून म्हटलं जातं यांना. आणि सगळ्यात शेवटी हे कन्वर्ट होतात कॉर्पस ॲल्बिकन्समध्ये. ठीक आहे, इथे यांना मेन्शन करूयात. इट्स अ कॉर्पस ल्युटियम, कॉर्पस ॲल्बिकन्स. चला पुढचा जो फेज आहे आपण तो पण कंप्लीट केला, तो होता ओव्हरियन सायकलचा. गोनेडोट्रोपिक हार्मोनमध्ये 2 हार्मोन समजले, FSH, LH. ओव्हरियन सायकलमध्ये असे बदल दिसत आहेत. प्रायमॉडियल टू प्रायमरी टू सेकंडरी टर्शरी मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. हा पार्ट एक्झॅक्ट इथे आला पाहिजे. हां, आपला थोडासा पुढे एक्सटेंड झाला आहे. ह्या पार्टला ओव्ह्युलेशन झालं आहे म्हणजेच मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल रप्चर झाला आहे. आतमधला जो सेकंडरी oocyte आहे हा रिलीज झाला आहे, एग रिलीज झाला आहे. त्याच्यानंतर पुढच्या ल्युटियल फेजमध्ये काय होणार आहे, जे रिमेनिंग बॉडी होती त्या ग्राफियन फॉलिकलची ती कन्वर्ट झाली, ती कन्वर्ट होते कॉर्पस ल्युटियममध्ये आणि 14 डेजपर्यंत वेट करते. तरी नाही आली तर देन फर्दर ती कन्वर्ट होऊन नंतर तर आपल्याला माहिती आहे बॉडीच्या बाहेर परत. आता येऊयात आपण युटेराईन सायकलकडे. सायकलमध्ये काय घडतंय, युटेराईन म्हणजे युटरस. युटरसची कोणती वॉल, एंडोमेट्रियम. मग आता जेव्हा मेन्स्ट्रुअल फ्लो होत असतो तेव्हा त्या फ्लोमध्ये काय येतं, युटेराईन वॉलची इनर लायनिंग जी रप्चर झाली आहे. म्हणजे आता आपल्याला इथे दाखवताना काय करावं लागेल, युटेराईन वॉलची जी लायनिंग आहे तिच्याबद्दल बोलूयात. आता इथे सर्टन काही ह्या ब्लड वेसल्स असतात, ॲक्च्युली ब्लड वेसल्स रेड, आपल्याकडे ब्ल्यू कलर. हे कुठपर्यंत आहेत, कंप्लीट थ्रूआउट मेन्सेस फेजपर्यंत हे रप्चर झालेत. हे फक्त हे असे एक रँडमली आपण काहीतरी दाखवतोय की बाबा हा पार्ट पूर्णपणे काय झाला आहे, रप्चर झाला आहे. इथून रप्चर व्हायला सुरुवात होते ती कंप्लीट मेन्सेस होईपर्यंत, मेन्स्ट्रुअल फेज कंप्लीट होईपर्यंत हा एंडोमेट्रियमचा जो लेअर आहे हा रप्चर झालेला पार्ट हा बॉडीच्या बाहेर एक्सपेल होतोय. आता पुढे काय झालं, ह्या केसमध्ये जर मला त्याच्या थिकनेसबद्दल बोलायचं असेल तर याचा थिकनेस होता 1 mm. सर्वात थिन लेअर, थिन थिकनेस आपल्याला एंडोमेट्रियम लेअरचा ह्या फर्स्ट फेजमध्ये दिसतो. तिथून हळूहळू हे डेव्हलप व्हायला स्टार्ट होतात. इथून हळूहळू काय झालेत, हे डेव्हलप व्हायला स्टार्ट, हे थोडेसे फोल्डेड अशा फॉर्ममध्ये डेव्हलप होताना दिसतात आपल्याला. आता हे काय रिप्रेझेंट करतायत, एंडोमेट्रियमची वॉल. हे रिप्रेझेंट करतायत एंडोमेट्रियमची वॉल. इथून ही डिक्लाइन झाली होती आणि प्रॉलिफरेटिव्ह फेजमध्ये मात्र ते परत रिपेअरिंग मोडला आले. कोण, एंडोमेट्रियमची इनर लायनिंग. आणि मग मात्र तिथून पुढे मात्र तिचा ग्रोथ आपल्याला पुढे फर्दर वाढतानाच दिसून येते. ही मात्र इथे कम्प्लिटली डेव्हलप झालेली दिसते. व्हॉट इज दिस, इट्स अ एंडोमेट्रियम वॉल किंवा त्यांची इनर लायनिंग. आता प्रत्येक फेजमध्ये त्यांचा थिकनेस किती आहे त्याच्याबद्दल बोलेल. इथे 1 mm होता, इथे मेन्शन करते 1 mm थिकनेस पहिल्या फेजमध्ये होता. इथे 3 to 5 mm थिकनेस सेकंड फेजमध्ये होता. तिसऱ्या फेजमध्ये आपण ओव्ह्युलेशनला इम्पॉर्टन्स देतो. शेवटच्या फेजमध्ये इथे त्याचा थिकनेस आला 10 mm. आता 1, 2, 3, 4 आणि हे आपल्याला माहिती आहे 5 एवढ्या स्टेप्सपर्यंत आलं. डेज तर आपल्याला माहिती आहे. पहिल्या केससाठी आपण किती डेज ठेवूयात, 4 to 5 डेज. म्हणजे इथे 0 पासून स्टार्ट झाले असतील तर इथे 5, म्हणजेच 4 to 5 डेज रँडमली. प्रॉलिफरेटिव्हसाठी आपण 10 to 12 डेज सांगितलेत. 10 to 12 डे. हा इथे 14thला सांगितला आहे आणि उरलेले इकडे असतात ते 14 डेज. म्हणजे कसे, फ्रॉम 15th डे ऑफ सायकल टू द 28th डे ऑफ सायकल.
आता आपण हार्मोनवरती परत एकदा बोलूयात. कोणते हार्मोन, काय, कसे करतात. एकदा ग्राफ तुम्ही न पाहता काढायला शिकलात तर अर्धी लढाई तुम्ही इथे जिंकताय. मला काय काय करायचं आहे, मला पहिल्यांदा मी फर्स्ट कॉलममध्ये गोनेडोट्रॉपिक हार्मोनची लेवल कशी आहे त्याच्याबद्दल बोलले. त्याच्यामुळे ओव्हरियन सायकलमध्ये काय काय बदल येतात, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी लक्षात ठेवले. मग ओव्हरियन हार्मोन रिलीज होतात म्हणजे इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन. मग युटेराईनच्या वॉलमध्ये चेंजेस दिसतात, युटेराईन सायकल. मग त्याच्यामध्ये काय दिसतात, एंडोमेट्रियम ब्रेक झाले, वाढायला सुरुवात झाले, ग्रो व्हायला स्टार्ट होतो आणि मग मात्र त्यांची थिकनेस चांगली तिथे 10 mm पर्यंत दिसते. त्याच्यानंतर फेजेस सांगितलेत, 4 महत्त्वाचे फेजेस, मेन्स्ट्रुअल फेज, प्रॉलिफरेटिव्ह फेज, ओव्युलेटरी फेज अँड द लास्ट वन इज सिक्रेटरी ऑर ल्युटियल फेज. डेजचं सुद्धा कॅल्क्युलेशन, फेजेस, डेज, त्यांच्या युटेराईन वॉलवरती काय काय होतं, ओव्हरियन सायकलमध्ये काय काय चेंजेस होतात हे पाहिले होते. आता येऊयात आपण त्यांच्या हार्मोन लेवलवरती. पहिल्यांदा स्टार्टिंगला आपण असं सांगितलं, मी हा पार्ट इथे परत 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 रिपीट करते कारण हे समजणं गरजेचं आहे. गोनेडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन ह्यांनी काय केलं, पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट केलं. पिट्युटरी ग्लँड स्टिम्युलेट झाल्या, त्यांनी रिलीज करायला स्टार्ट केले. त्यांनी काय रिलीज केले, त्यांनी फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि ल्युटेनायझिंग हार्मोन सिक्रेट करायला स्टार्ट केले. सिक्रेट झाले झाल्यानंतर ह्या फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन रिलीज होत आहेत म्हणून तर ओव्हरियन सायकलमध्ये आपल्याला बदल दिसत आहेत ना. सो ह्याच्यामध्ये हे जे काही फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आहेत हे कोणत्या फेजला अजून पिकला गेले, ओव्युलेटरी फेजला. कारण का, याचं कारण असं आहे की हे जे काही ओव्हरियन सायकलमध्ये बदल दिसतात त्या प्रत्येक डेव्हलपिंग फेजमध्ये महत्त्वाचा रोल प्ले करत होते. त्यांना वाढवत आहेत, कुणाला, फॉलिकल्सला. कोणता हार्मोन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. नावातच सांगितलंय हे फॉलिकलला काय करतात, पुश करतात. त्यांना म्हणतात चला ग्रो व्हा, डेव्हलप व्हा. ह्यांचा रोल आहे फर्स्ट ना. हे जे काही कन्वर्ट होत आहेत ह्या फेजला, कोणत्या, ओव्युलेटरी फेजला ल्युटेनायझिंग हार्मोनचा पीक वाढलाय. म्हणजे ह्या केसला काय झालंय की फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनची लेवल कमी कंपॅरेटिव्हली पहिल्यापेक्षा तर आहे, पण ल्युटेनायझिंग हार्मोन हा अगदी पीकला गेला. कारण असं आहे त्याचं की हा मॅच्युअर झाल्यानंतर इथे बस्ट झाल्यानंतर शिल्लक राहिलेला हा पार्ट कशामध्ये कन्वर्ट झाला, कॉर्पस ल्युटियम. आणि हा कन्वर्ट होण्यासाठी गोनेडोट्रोपिन हार्मोन कोणता लागणार आहे, ल्युटेनायझिंग हार्मोन. पहिल्यांदा कोण लागले ह्या फॉलिक्युलर डेव्हलपमेंटसाठी, FSH हा लागला. ह्या पीकला ओव्युलेशन होतंय, ओव्युलेशन इथे होतंय म्हणून इथे याचा पीक वाढला. कुणाचा, फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोनचा. आता ओव्युलेशन झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या पार्टचं कन्व्हर्जन व्हायचंय कशामध्ये, कॉर्पस ल्युटियममध्ये. मग याच्यासाठी कोण लागणार आहे, ल्युटेनायझिंग हार्मोन. ल्युटेनायझिंग हार्मोन कोणता आहे, गोनेडोट्रोपिन हार्मोन आहे. कोण रिलीज करतायत त्यांना, हायपोथॅलॅमस थ्रू सिक्रेट होतात. सो इथे त्याचा पीक जास्त दिसला आणि मग मात्र नंतर इथे ॲज इट इज ते दोन्ही पण नॉर्मल केसमध्ये दिसले. म्हणजे दोघांची सुद्धा पीक केव्हा आला, ओव्युलेशनला आला. ओव्युलेशन का महत्त्वाचं आहे, जे आपण मगासपासून म्हणतो ना, ओव्युलेशन ह्या डेला होतं आहे, मोस्ट फर्टिलाइज जे डेज असतील ते त्याच्या अगोदरच 1-2-3 दिवस असतात. त्याचं कारणच हे आहे. आता इथे येऊयात, ओव्हरियन हार्मोन. ह्या 2 हार्मोनल चेंजेसमुळे ओव्हरियन सायकलमध्ये असे बदल दिसतात. हे बदल TS ऑफ ओव्हरीमध्ये डिटेल कन्सिडर केले होते. आपण हा पार्ट डिटेल पाहिलेला आहे. आता ओव्हरियन हार्मोन लेवलकडे जाऊयात. इथे परत एकदा पिट्युटरी ग्लँडने हे सिक्रेट केल्यामुळे हे स्टिम्युलेट झाले. हे स्टिम्युलेट झाल्यामुळे ह्यांनी इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन सांगितले. मी सांगितलं होतं पहा किंवा आपण लक्षात ठेवलं आहे, प्रोजेस्टेरॉन हार्मोन दॅट मीन्स द प्रेग्नन्सी हार्मोन. प्रेग्नन्सी केव्हा राहणार आहे, ओव्युलेशनच्या नंतर. म्हणजेच ओव्युलेशनच्या नंतरच प्रोजेस्टेरॉनचा पीक येणार आहे. हे दोन्ही पण कर्व लक्षात ठेवायला सोपे आहेत. बरोबर दोन्हीही एकावरती एक ओव्हरलॅप झालेत, FSHचा आणि LHचा. जास्त मोठा गुणाचा आहे LHचा. कारण का, ओव्युलेशन झाल्यानंतर ल्युटेनायझिंग हार्मोनमुळे कन्वर्ट झाले म्हणून त्याचा पीक जास्त. दुसऱ्या केसमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन कधी येणार आहे, ओव्युलेशन तर होऊ द्या. ओव्युलेशनमध्ये एक बाहेर पडला, मग त्याच्यानंतर मेल गॅमेट आला, मग फ्यूज झाले म्हणजे ती प्रेग्नन्सी राहते आणि प्रेग्नन्सी राहते म्हणून जाऊन तर तो प्रोजेस्टेरॉन हार्मोन हेल्प करतो ना. आपण इथे काय सांगितलं होतं, ते बिचारी जी एंडोमेट्रियम वॉल होती तिला असं वाटतंय की आता आपल्या वॉलवरती येऊन तो झायगोट इम्प्लांट होणार आहे म्हणून ती तयारी करून ठेवत आहेत. आणि अशा केसमध्ये मॅक्सिमम
जे सिक्रिएशन आहे ते कोणत्या हार्मोनचं दिसते? प्रोजेस्टेरॉन. त्यावेळेस मात्र इस्ट्रोजन कसं आहे? कमी. इस्ट्रोजन पीकला केव्हा होता? इस्ट्रोजन पीक होता ओव्ह्युलेशनला, कारण हा जेव्हा पीकला असतो तेव्हा जाऊन आपल्याला त्यांच्यामध्ये हे ओव्ह्युलेशन होताना दिसतं. म्हणजे इथे इस्ट्रोजन पण तितकाच गरजेचा आहे आणि प्लस ल्युटिनायझिंग हार्मोनसुद्धा तितकाच गरजेचा आहे. प्रोजेस्टेरॉनची लेवल कळाली, देन इस्ट्रोजन होता हा इथे पिकला होता, त्याच्यानंतर ह्या मधल्या रिजनला परत एकदा तो हलकासा वरती त्याची लेवल वाढताना दिसून येते. वेट करत असतं ते कधी तो फर्टिलाइज झालेला पार्ट असेल, झायगोट असेल, तो येऊन तिथे इम्प्लांट व्हावा यासाठी. ह्या 2 हार्मोनचे कळाले आपल्याला, ग्रोथ कर. युटेराईन सायकलकडे जाऊयात. आता युटेराईन सायकल म्हणजे युटेराईनच्या वॉलवरती काय घडतंय? पहिल्या फेजमध्ये ते रडतायत का? कारण काही झालंच नाही आहे, फर्टिलाइज झालेच नाही आहेत, मग त्या वॉलचा काही उपयोगच नव्हता. त्यांनी काय केलं? त्या वॉलला ब्रेक केलं, रप्चर केलं, मग ती वॉल बॉडीच्या बाहेर जाते अलॉंग विथ द ब्लड फ्लो, म्हणून मेन्सेस. बरं, त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं चला आता ह्या मंथमध्ये नाही तर नेक्स्ट मंथमध्ये तरी बघू. मग नेक्स्ट मंथमध्ये जर पाहायला गेले तर मात्र हळूहळू ती जी वॉल रप्चर झाली होती ती परत रिपेअर मोडला आली. रिपेअर मोडला आली, वाढते प्रॉलिफरेटिव्ह. सायमल्टेनियसली ओव्हरीमध्ये हे चाललंय, युटेरसमध्ये हे चाललंय. माहिती आपल्याला ओव्हरीमध्ये काय चाललंय? ओव्हरीमध्ये कुठे गेले आपले हे ओव्हरियन फॉलिकलचे डेव्हलपमेंट, आणि युटेरसमध्ये आतमधली जी काही वूम आहे पार्ट त्याच्यामध्ये मात्र ही लेअर जी आहे ही डेव्हलप व्हायला स्टार्ट होते. मग हळूहळू ही वाढायला स्टार्ट होते. इथे जर पाहिली तर हे इथे असे खाली आले होते, वॉल ब्रेक झाली आहे युटेरनची. इथे एंडोमेट्रियम परत बिल्ड व्हायला स्टार्ट होते, रिपेअर होते. इथे थिकनेस 1 मिलीमीटर इतकीच होती, इथे थिकनेस वाढली 3 to 5 मिलीमीटर. इथे अजून वाढते ह्या पुढच्या फेजमध्ये आणि पूर्णपणे मॅच्युअरली एंडोमेट्रियम वॉल कम्प्लिटली डेव्हलप होते बाय द एंड ऑफ दिस सायकल इटसेल्फ. एक कम्प्लीट सायकलमध्ये सुरुवातीला ती वॉल तुटली, मग परत रिपेअर होते, वाढते आणि परत ती सायकल संपेपर्यंत रेडी जाग्यावरती येते. सायकलचा अर्थच हा आहे. ओके, देन त्याच्यानंतर फेजेस तर माहीत आपल्याला. मेन्सेसमध्ये रप्चर झाली, मेन्सेसमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ह्याची लेवल वाढले. मेन्सेस हा फर्स्ट फ्लो असतो प्रायमॉडियल, तोपर्यंत ती वॉल तर रप्चर झाली, ते सगळं बाहेर पडते, तोपर्यंत प्रायमॉडियल फॉलिकल्स जे आहेत त्यांचं कन्व्हर्जन हे प्रायमरी फॉलिकलमध्ये होत असतं आणि तिथे आपल्याला अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. प्रॉलिफरेटिव्ह फेजमध्ये ह्यांच्यामध्ये अगेन हे जे 2 आहेत त्यांच्या लेवल ॲज इट इज एवढ्या हे नाही आहेत. ओव्हरियन फॉलिकल्समध्ये ह्यांची डेव्हलपमेंट दिसते आणि प्लस इथे एंडोमेट्रियम वॉल ही डेव्हलप व्हायला स्टार्ट होते, रिपेअर होते. ओव्ह्युलेशन तर सर्वात महत्त्वाचं. इथे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनपेक्षा ल्युटिनायझिंग हार्मोन पिकला आहे आणि ह्याच्यामध्ये इस्ट्रोजन लेवलसुद्धा पिकला आहे. म्हणजे काय? जेव्हा इस्ट्रोजन लेवल हाय होते, जेव्हा ल्युटिनायझिंग हार्मोन हाय होतात आणि ह्या हार्मोनच्या सिक्रिएशनमुळे इथे पहिली गोष्ट घडली ते म्हणजे तो मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल बस्ट झाला आणि मग त्याचं कन्व्हर्जन कॉर्पस ल्युटियममध्ये होण्यासाठी ल्युटिनायझिंग हार्मोन सायमल्टेनियसली इथे हे डेव्हलप व्हायला सुद्धा होतात. ह्या फेजला नाव काय दिलं? सिक्रेटरी. म्हणजे तोपर्यंत इंटरनली ज्या काही वॉल होत्या युटेराईनच्या त्यांच्या त्या ग्लँड वगैरे ह्या परत रेडी होत आहेत सिक्रेशन करण्यासाठी स्टार्ट. ह्या फेजमध्ये दिसलं. डेबद्दल बोलूया. पहिले 4 to 5 डेज मेन्स्ट्रुअल फेजेसचे, पुढचे 10 to 12 हे सर्वात व्हेरिएबल आहेत. सर्वात जास्त जर भयंकर इकडे तिकडे पळणारे असेल किंवा फिक्स नसतील ते सेकंड फेजमधले. त्याच्यानंतर मेन्स्ट्रुअल फेजमधले बिचारा आपला ओव्ह्युलेशन आहे तो एकाच दिवसामध्ये त्याचं काम कंप्लीट करतो आणि शेवटचे जे आहे ते सुद्धा ठराविक वेळेनुसार त्यांनी दिलेल्या टाईमनुसार म्हणजे 40 डेज दॅट मीन्स 14 डेजमध्येच ते त्यांचं काम संपवतात. सो असा हा पुढचा डे. आता जाऊयात आपण 1 by 1 काय काय पार्ट आहेत ते. आता आपण ह्या डायग्रामला इथेच ठेवणार आहोत. 1 by 1 प्रत्येक फेजमध्ये काय घडते आणि कोणता हार्मोन आहे. आता मी हार्मोनवरती जास्त फोकस ठेवणार आहे म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल, राईट. चला फर्स्ट हार्मोनबद्दल बोलूयात आपण, म्हणजे फर्स्ट फेजबद्दल बोलूयात. इट्स अ मेन्स्ट्रुअल फेज. मेन्स्ट्रुअल फेज जी फर्स्ट फेज आहे ती काय काय आहे? इट इज द फर्स्ट फेज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, राईट. इट start to begin
फ्रॉम द मेन्स्ट्रुअल सायकल इटसेल्फ. मेन्स्ट्रुअल सायकल जेव्हा स्टार्ट होते तेव्हाच ती तिथून ग्रो व्हायला किंवा तिथून स्टार्ट व्हायला सुरू होते. सायकल स्टार्ट झाली, पहिली फेज आहे. पहिली फेज आहे म्हणजे हीच त्यांची सुरुवात. श्री गणेशा कोण करत आहे? मेन्स्ट्रुअल सायकल. देन ड्युरिंग दिस फेज देर इज अ बरं ह्याच्यामध्ये काय होतं? देर इज अ ब्लिडिंग थ्रू वजायना. नॉट जस्ट ब्लिडिंग, याच्यावरती बोललो आपण. किती ब्लड लॉस होतो? नियर अबाउट 45 to 100 ml ऑफ ब्लड इज गेट लॉस्ट. अगेन MCQ विचारण्याचे चान्सेस. देन त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की किती दिवस चालते ही सायकल. दिस फेज लास्ट अप्रॉक्सिमेटली फॉर 5 days or in an average here we can say it will last in between 3 to 7 days. आता ही जनरल इन्फॉर्मेशन घेतली. पहिली फेज आहे ही सायकलला स्टार्ट करते. त्याच्यानंतर सांगितलं आपण की ह्याच्यामध्ये नक्की काय घडतं आहे, तर ब्लिडिंग होते, वजना थ्रू बॉडीच्या बाहेर पास होते. किती ब्लड लॉस होतो आहे? 45 to 100 ml लॉस होतो आहे. किती दिवस चालते ही सायकल? एक 5 days चालते. आता का चालते, का घडते ही सायकल? घडण्याचं मेन कारण काय आहे? कोण रप्चर झालं? एंडोमेट्रियमची वॉल. सो एंडोमेट्रियम ऑफ युटरस इज गेट ब्रेकडाऊन. एंडोमेट्रियम ऑफ युटरस इज गेट ब्रेकडाऊन. डायग्राममध्ये पाहूयात आपण. इथे तर आपण हेच सांगितलं आहे की ही जी काही एंडोमेट्रियमची वॉल आहे ही तुटली, रप्चर झाली, ब्रेकडाऊन झाली, म्हणून तर तो मेन्स्ट्रुअल फ्लो स्टार्ट झाला. आता हे कुणामुळे होतात? अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ प्रोस्टाग्लॅन्डिन्स. काय आहे ते पण बोलणार आहे. कुणाच्या इन्फ्लुएन्समुळे? प्रोस्टाग्लॅन्डिन्स. Now these prostaglandins are nothing but the group of lipids which dealing with the tissue infection, tissue injury किंवा काय म्हणतो इन्फेक्शन असेल, इंजुरी असेल, रप्चर असेल किंवा काय त्यांचा इलनेस असेल, ह्या सर्व गोष्टींशी हे डील करतात. म्हणजेच ह्यांच्या इन्फ्लुएन्समुळे युटरसची जी वॉल असते ती काय होते? रप्चर होते. कोण होते तिथे? प्रोस्टाग्लॅन्डिन. म्हणजे यांच्यावरती कंट्रोल कोणाचा असणार आहे? गोनॅडोट्रोपिन हार्मोनचा. नावामध्येच आपल्याला तिथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे. मग जेव्हा यांची लेवल वाढते तेव्हा बिचारे हे जे काही इस्ट्रोजेन आहेत आणि प्रोजेस्टेरॉन आहेत त्यांच्या लेवल मात्र कशा असणार आहेत? कमी. सो ड्यू टू दिस इस्ट्रोजेन अँड प्रोजेस्टेरॉन लेवल गेट डिक्रीजेस. आणि म्हणजेच ह्या पहिल्या मेन्स्ट्रुअल फेजला इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन बिचारे इथपर्यंत कमी आहे त्यांची लेवल. हे समजतंय? बरं, आता याच्यामध्ये काय काय बाहेर पडलं? हे जे काही आपण फ्लुइड सांगितलं ना, वजायनल फ्लुइड, याच्यामध्ये काय काय होतं? ब्लड वेसल्स रप्चर झाल्या म्हणजे ब्लड आले, टिश्यू रप्चर झाल्या म्हणजे टिश्यूमधले फ्लुइड आले, सर्टन सिक्रेटरी सबस्टन्स असतात म्हणजे म्युकस आले, एंडोमेट्रियमची वॉल ब्रेक झाली म्हणजेच इनर लाइनिंग ऑफ एंडोमेट्रियम. आणि तो जो काही ओव्युलेशन झाला होता तिथून पुढे येतोय ना, तो आपण असं सांगितलं हा रप्चर झाला, सेकंडरी oocyte बाहेर पडतोय. आणि हा जो सेकंडरी oocyte आहे हा कुठून बाहेर पडला होता? सेकंडरी oocyte हा ओव्हरीमधून बाहेर पडला होता. मग तोपर्यंत त्याला बराच वेळ लागला. तो फेलोपियन ट्यूबमधून ट्रॅव्हल करून तिथून तो कुठे चाललाय? युटरसकडे चाललाय. आणि तोपर्यंत तो इथे येऊन भेटतो आणि ह्यांच्याबरोबर हा एग रिलीज होतो. आपण म्हणतो ना एग रिलीज होतो, मंथली एग पास होतो. सो दॅट मीन्स द सेकंडरी oocyte. आता तुम्ही म्हणाल की oocyte बाहेर केव्हा पडलाय? ओव्युलेशनला. पण तो बॉडीच्या बाहेर केव्हा जातोय? मेन्स्ट्रुअल फेजला. कारण त्याला वेळ लागतो ना. ही ओव्हरी होती, ओव्हरीमध्ये इथे घडले सगळे बदल, ओव्युलेशन झालं, त्याच्यामधला एक बाहेर पडला, ह्या फिम्ब्रीनी कॅप्चर केलं, तिथून हे वेगवेगळ्या पार्ट काय असेल, फंडस असतील किंवा इनफंडिबुलम झाला, देन ॲम्प्युलर झाला, इस्मस झाला, तिथून हा फेलोपियन ट्यूब थ्रू हा युटरसकडे येतो. तो तिथपर्यंत येईपर्यंत शेवटची फेज कंप्लीट होऊन त्यांची ते पहिल्या फेजला आलेले असतात. हे सगळं बॉडीच्या बाहेर एक्सपेल होताना दिसून येतं. आता हे सर्व वजायना थ्रू काय झालंय? बॉडीच्या बाहेर रिलीज झालं. हे कोणत्या फेजमध्ये घडतंय? फर्स्ट फेजमध्ये घडतंय. हे सगळं होत असताना एंडोमेट्रियमची जी काही वॉल आहे त्या वॉलची थिकनेस किती आपण तिथे मेन्शन केलं होतं? 1 mm. बरं, हे जे काही फ्लुइड आहे हे फ्लुइड क्लॉट का होत नाही आहे किंवा ब्लड जी आहे इट डज नॉट गेट क्लॉट. ब्लड
clotting does not happen because of the fibrinolysin. आता ब्लड क्लॉटिंग हा टॉपिक आपल्याला माहिती आहे. बऱ्याच वेळेला जर आपल्याला कुठे इंजुरी झाली, काय झालं, तर त्याच्यामधून ब्लड फ्लो हा कंटिन्युअस फॉर्ममध्ये होत असतो. ॲट द साईट ऑफ इंजुरी हे जे काही सर्टन फॅक्टर असतात ब्लडला जे क्लॉट करतात, त्याच्यामुळे काय होतं, ब्लड तिथेच थांबतं, एक्सेस ब्लड लॉस होत नाही. बट इन दिस केस मेन्स्ट्रुअल फ्लुइडमध्ये मात्र त्यांचं जे ब्लड आहे, हे जे सगळं फ्लुइड आले ते मात्र क्लॉट होत नाही, ते मात्र फ्लोच्या फॉर्ममध्ये बाहेर पडतं बिकॉज ऑफ फिब्रिनोलायसिन. याला एक लक्षात ठेवतं आहे. नाव in this phase, menstruation phase, fertilization does not takes place. That means आता ह्या फेजमध्ये मात्र काय होतं आहे की हे सगळं बाहेर पडतं म्हणजे ह्या फेजमध्ये मात्र फर्टिलायझेशन होण्याचे चान्सेस नाही आहेत. ह्या फेजमध्ये काय काय होतं आहे, फ्लुइड हे बाहेर पडलं, हे वजायना थ्रू बाहेर पडलं, म्हणजेच यांना फर्टिलायझेशन होण्याचे चान्सेस नाहीत. दॅट मीन्स ऑल सच पार्ट इज शेड आउट थ्रू दी वजायना अँड देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज funeral of unfertilized egg. आता ही थोडीशी फनी कॉन्सेप्ट आहे. काय सांगितलं त्यांनी इथे, funeral of unfertilized egg. का, कारण असं आहे, इथे फर्टिलायझेशन होणं शक्य आहे का, नाही, कारण सेकंडरी oocyte आता बाहेर पडण्याच्या केसमध्ये आहे. केव्हा होऊ शकतो तो, ओव्ह्युलेशनच्या जस्ट अगोदर किंवा ओव्ह्युलेशनच्या डेच्या दिवशी जर फर्टिलाइज झाला तर फर्टिलायझेशनचे चान्सेस जास्त आहेत. तोपर्यंत काय झालं, हे जे काही फ्लुइड होतं फर्टिलायझेशन झालं नाही आहे म्हणून हे सगळं बॉडीच्या बाहेर जाते. मग ह्यांच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आपला जो फिमेल गॅमेट होता तो महत्त्वाचा कोण, सेकंडरी oocyte, हा कसा राहिला, अनफर्टिलाइज फॉर्ममध्ये राहिला. आणि म्हणून असं म्हटलं जातं, इट इज नोन ॲज वॉट एवर द पार्ट अलॉंग विथ द सेकंडरी oocyte, ब्लड अँड दॅट म्युकस अँड दॅट एंडोमेट्रियम इनर लाइनिंग, इट शेड आउट फ्रॉम द बॉडी थ्रू वजायना, सो इट इज नोन ॲज द फ्युनरल ऑफ अनफर्टिलाइज्ड एग. आता फ्युनरल म्हणजे दफनविधी असतो. बिचारे अनफर्टिलाइज्ड एग हे जर फर्टिलाइज झाले असते तर त्यांच्यापासून न्यू प्रोड्यूस झाले असते, पण ते अनफर्टिलाइज राहिले आणि ते बॉडीच्या बाहेर एक्सपेल केले, म्हणजेच त्यांना आपण काय केलं, दफन करून टाकलं, निघून गेले, अशा फॉर्ममध्ये एक टर्म वापरले, इट्स अ फ्युनरल ऑफ अनफर्टिलाइज्ड एग. आता ह्याच्यामध्ये काय होतं आहे, फर्स्ट फेजमध्ये प्रायमॉर्डियल फॉलिकलपासून ते कन्वर्ट होत आहेत प्रायमरीमध्ये आणि याच्यामधला एखाद दुसरा सेकंडरी फॉलिकलमध्ये जातो. याच्यामध्ये कुणाची लेवल हाय आहे, याच्यामध्ये अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन primordial follicles converted into the primary and that primary may get converted into the secondary. ह्या मधल्या फेजमध्ये एवढे बदल दिसून येतात. आता मी काय करणार आहे, इथे आपण ह्या पहिल्या फेजमध्ये कोण लागला, primordial is get converted into the primary follicle and primary follicle is get converted into the secondary follicle under the influence of फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. याचा एक रोल आला. एस्ट्रोजेन प्रोजेस्टेरॉन दोन्ही पण लो आले. कोण होते तिथे, प्रोस्टाग्लॅन्डिन. हे का होते, ग्रुप ऑफ लिपिडचे. हा झाला आपला फर्स्ट फेज. आता ह्या फर्स्ट फेजमध्ये हार्मोनबद्दल बोललो, डेबद्दल बोललो, फेज कशी आहे बोललो, ओव्हरीमध्ये काय काय चेंजेस आले बोललो, युटराइनमध्ये युटराइनच्या वॉलमध्ये किंवा युटरसमध्ये काय काय बदल घडले ह्याच्याबद्दलही बोललो. इट्स अ फर्स्ट फेज, मेन्स्ट्रुअल फेज. एकदा आपण त्याचा रिकॅप घेऊयात, लगेच दुसऱ्या सेकंड फेजकडे जाऊयात. फर्स्ट फेज होती मेन्स्ट्रुअल सायकलची. फर्स्ट फेज आहे म्हणजेच ती स्टार्ट करते सायकलला. ह्यामध्ये नक्की होतं काय, ब्लिडिंग होतं. कुठून पास होतं आहे, वजायना थ्रू. नियर अबाउट 45 to 100 ml ऑफ ब्लड लॉस होते. किती दिवस सायकल चालते, 5 days. ॲन ॲन ॲव्हरेज किती सांगितलं आहे, 3 to 7 days. एवढ्या ड्युरेशनमध्ये प्रत्येक फिमेलमध्ये ही फर्स्ट फेज कंपल्सरी कंप्लीट होताना दिसून येते. आता याच्यामधून जे काही बाहेर पडतं, म्हणजेच का पडतं, कारण एंडोमेट्रियमची जी काही वॉल आहे ती ब्रेकडाऊन होते. वॉल का ब्रेकडाऊन झाली, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ और अंडर द इफेक्ट ऑफ प्रोस्टाग्लॅन्डिन. हे प्रोस्टाग्लॅन्डिन सर्टन लिपिडचे असे काही ग्रुप आहेत की हे काय करतात, त्या टिश्यूना रप्चर करतात, टिश्यूना ब्रेकडाऊन करतात, किंवा काही इन्फेक्शन असेल किंवा काही इलनेस असेल तर त्यांच्याबरोबर ते वर्क करताना दिसून येतात. मग ह्याच्यामुळे काय झालं, ह्यांच्या उपस्थितीमध्ये ती एंडोमेट्रियमची जी लेयर होती ही तुटली आणि ही ब्रेकडाऊन झाली, म्हणजे ब्लड
टिश्यूमधलं फ्लुइड म्युकस ही एंडोमेट्रियमच्या इनर लायनिंग म्हणजेच ती वॉल इटसेल्फ आणि जो अनफर्टिलाइज्ड फॉर्ममध्ये राहिला होता तो एग म्हणजेच कोण सेकंडरी ओसाइट, एवढे सगळे मेंबर बाहेर पडत आहेत आणि हे सगळे बाहेर पडतात म्हणजे याच्यामध्ये एक फर्टिलाइज झाला नाही आणि महत्त्वाचा याच्यामधला पार्ट कोण होता तर तो होता एग म्हणजे सेकंडरी ओसाइट. तो फर्टिलाइज न होता बाहेर पडला आहे म्हणून त्याला गमतीने फ्युनरल ऑफ अनफर्टिलाइज्ड एग असं म्हटलं जातं. आता प्रोस्टाग्लॅंडिनची लेवल वाढली म्हणून इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोन्ही पण मेन्स्ट्रुअल फेजमध्ये कसं राहिले लो लेवलला. लेवल कशी कमी. ह्या दोघांची लेवल केव्हा जास्त होती, इस्ट्रोजेनची केव्हा दिसली आपल्याला ओव्ह्युलेशनला आणि प्रोजेस्टेरॉनची नंतर दिसणार आहे. नंतर केव्हा सिक्रेटरी फेजमध्येच दिसते कारण हा प्रेग्नन्सी हार्मोन आहे. आणि सर्वात महत्त्वाचं जर इथे अशा पद्धतीने बदल चाललेत, ओव्हरियन हार्मोनमध्ये अशा पद्धतीने बदल चाललेत तर आता ओव्हरियन सायकलमध्ये काय परफॉर्म होतोय हे ओव्हरीवरती इम्पॅक्ट करतायत आणि ओव्हरीनुसार हे युटराईनच्या वॉलवरती इम्पॅक्ट करतायत. हे डे 1 पासून नाही फर्स्ट लेक्चरपासून आपण हे बोलतोच आहे. हे समजतंय. हायपोथॅलॅमस पिट्युटरी, पिट्युटरीकडून आला ओव्हरी, ओव्हरीपासून आला तो युटरसकडे. थॅलॅमसपासून GnRH, पिट्युटरीपासून FSH LH, ओव्हरीपासून इस्ट्रोजेन प्रोजेस्टेरॉन आणि त्यांचा इम्पॅक्ट कुणावरती दिसतोय युटराईन सायकलवरती. हे 4-5 फॅक्टर एकाच वेळेला कंबाईन होऊन सगळे सायमल्टेनियसली वर्क करतात म्हणून थोडंसं हे कॉम्प्लिकेटेड वाटतं. अदरवाईज हे समजेल अशाच फॉर्मॅटमध्ये आहे. पहिल्या केसमधल्या डेज कळाल्या, ड्युरेशन कळाला, फर्स्ट सायकल कळाली, ओव्हरीमध्ये काय बदल होतो त्याच्याबद्दल बोललो. ओव्हरीमध्ये अशा पद्धतीने चेंजेस होतात. युटरसच्या वॉलमध्ये काय बदल होतात ते पण पाहिलं. त्याच्यामध्ये लेवल कुणाची होती प्रोस्टाग्लॅंडिनची, त्याच्यामुळे इस्ट्रोजेन प्रोजेस्टेरॉन कमी. आणि जेव्हा ओव्हरीमध्येच बोलूया, जेव्हा प्रायमोडियल फॉलिकल्स असेल ते प्रायमरीमध्ये आले, प्रायमरीपासून सेकंडरी. कारण फॉलिक्युलर डेव्हलपमेंट म्हणजे हार्मोन कोणता FSH. म्हणजे मला मेन्स्ट्रुअल फेजमध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. प्रोस्टाग्लॅंडिनमुळे इस्ट्रोजेन प्रोजेस्टेरॉन लो आणि ओव्हरीमध्ये प्रायमोडियल टू प्रायमरी, प्रायमरी टू सेकंडरी बिकॉज ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. हा झाला आपला फर्स्ट पार्ट. हे समजतंय. पुढचे 3ही पार्ट आपण एकाच लेक्चरमध्ये घेऊयात. म्हणजे कोणती आपली सेकंड फेज आहे ती. सेकंड फेज कोणती होती आपली प्रॉलिफरेटिव्ह ऑर फॉलिक्युलर फेज ती. देन त्याच्यानंतर आपण कन्सिडर करूयात आपली ओव्ह्युलेटरी फेज आहे ती आणि सर्वात शेवटची फेज आहे ते सिक्रेटरी. ह्या तिघांना एकत्र कंबाईन करूयात. ही डायग्राम अशीच ठेवणार आहोत. हा पण पार्ट असाच ठेवणार आहोत. थोडंसं थांबून नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहूया. थँक्यू.